राजर्षी शाहू महाराजांनी वसवलेलं आखीव आणि रेखीव असं जयसिंगपूर शहर. या शहरात महाराजांच्या विचारांनी प्रेरित होऊन सर्व जाती धर्माचे लोक वर्षानुवर्षे गुण्यागोविंदाने राहत आहेत. या शहरात व्यापारी, उद्योजक, नोकरदार, कष्टकरी आणि श्रम करणारा मजूर वर्ग आपापल्या क्षेत्रात काम करत आहे. आपण जयसिंगपूर नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025च्या उंबरठ्यावर उभे आहोत. या निवडणुकीत माजी मंत्री आणि लोकप्रिय आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या नेतृत्वाखालील राजर्षी शाहू विकास आघाडी जयसिंगपूरच्या उज्ज्वल विकासासाठी मैदानात उतरली आहे, ज्याला महायुतीमधील सर्व घटक पक्षांसह शिवसेना उबाठा गट, शिवसेना एकनाथ शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, माजी आमदार उल्हास पाटील, शेतकरी नेते सावकार मादनाईक, राष्ट्रीय काँग्रेसचे काही पदाधिकारी यांची साथ आणि सोबत आहे. आपल्याकडे म्हण आहे, काम बोलतं, नाव नाही. माजी मंत्री आणि शिरोळ तालुक्याचे लोकप्रिय आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्यामुळे महायुती सरकारच्या सहकार्यानं जयसिंगपूरच्या चौफेर विकासासाठी जवळपास 386 कोटी रुपयांचा निधी आणला, याचे आपण सर्वजण साक्षीदार आहात. आधुनिक सुविधांनी सज्ज असलेलं हे भव्य राजर्षी शाहू स्टेडियम आता दिवस रात्र सामने खेळवण्यासाठी अत्याधुनिक लाईट व्यवस्थेनं नटलं आहे. नव्याने उभारले जाणारे इंडोर स्टेडियम आणि अद्ययावत अशी क्रीडा संकुलाची इमारत मोठ्या शहरांच्या तुलनेत विकसित करताना जवळपास 40 कोटी रुपयांच्या निधीमधून आज सर्व कामे वेगाने सुरू झाली आहेत. वेगवेगळ्या तालुक्यातून इथे बरेचसे खेळाडू इथं सरावासाठी किंवा स्पर्धेसाठी येत असतात. म्हणजे यड्रावकर बंधूंच्या सहकार्यातून हे सुंदर असं स्टेडियम इथं उभा राहिलेलं आहे. ग्राउंडची कमतरता आम्हाला पण उणीव भासत होती. आम्ही पण संजय पाटील स्वतः या ग्राउंडवर खेळलेत, आम्ही सुद्धा इथं खेळलो. चांगल्या टीम्स इथं जयसिंगपुरात यायच्या, पण एक ग्राउंडची एक कमतरता आम्हाला नेहमी भासायची. पण त्यावेळी एवढं काय आम्ही बाकीच्यांनी त्यात कोण लक्ष घातलं नाही. आणि ज्यावेळी यड्रावकरांची सत्ता इथं जयसिंगपुरात आली आहे आणि त्यावेळी ज्यावेळी नगरसेवक झाले यड्रावकर साहेब, त्यावेळी ह्याला खरी गती आली या स्टेडियमला. त्यांची जिद्द अशी आहे की एकदा डोक्यात घेतलं की ते पूर्ण करणारच, आणि ते म्हणजे नाव म्हणजे संजय पाटील यड्रावकर. आधी ग्राउंड लेवलपासून जी लहान मुलं आणि हे आहेत त्यांना सुद्धा ह्याचा पूर्ण आता आनंद घेता यायला लागला ह्या स्टेडियमवर. राजर्षी शाहू स्टेडियमच्या आधुनिकीकरणासह इतर देशी खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी शहराच्या भागाभागात कबड्डी, खो खो यासारख्या खेळांना प्राधान्य देण्यासाठी क्रीडांगणे विकसित करणार आहोत. स्केटिंग ट्रॅक, पोलीस आणि सैन्य दलात भरतीसाठी प्रयत्न करणाऱ्या युवकांना रनिंग ट्रॅक बनवून नवयुवकांना प्रोत्साहन देण्यासाठी आमचा प्रयत्न राहील. शहरासाठी जवळपास 117 कोटी रुपयांची भुयारी गटार योजनेचं काम आता अंतिम टप्प्यात पोहोचलं आहे. सर्व नागरिकांना 24 तास पाणी उपलब्ध करून देण्यासाठी 70 कोटी रुपये खर्चाची विस्तारित नवीन नळ पाणी पुरवठा योजनेचं काम लवकरच पूर्ण होत आहे. स्वयंपाकासाठी लागणारा गॅस पाईपलाईनद्वारे आता प्रत्येकाच्या स्वयंपाक घरापर्यंत पोहोचत आहे. गॅस लाईन टाकण्याचं काम शहरात वेगानं सुरू आहे आणि काही भागात तर ही सुविधा सुरूही झाली आहे. जयसिंगपूर शहराला आधुनिकतेकडे नेताना 20 कोटी रुपये खर्चून पूर्ण झालेली नगर परिषदेची प्रशासकीय इमारत या शहराच्या सौंदर्यात भर घालत आहे. विश्रामगृहाची भव्य इमारत, वडार समाज बांधवांसाठी 4.5 कोटी रुपये खर्चून उभारलेलं सामाजिक सभागृह, एक 10 गुंठे जमीन स्वतः साहेबांनी यड्रावकर साहेबांनी संजय पाटील यड्रावकर साहेब यांनी स्वतः खरेदी करून या ट्रस्टच्या आम्हाला त्यांनी नावावर करून दिलेले आहे. आणि ह्या 10 गुंठे जमिनीवर स्वतः जवळ 7 कोटीचं प्रोजेक्ट राबवून ही सांस्कृतिक भवनाची इमारत या ठिकाणी उभी करण्यात येत आहे. आणि प्रथम टप्पा म्हणून 1-2 कोटी रुपये मंजूर झालेले आहेत आणि उर्वरित 2 कोटी रुपये रस्ते, इतर सुशोभीकरण या भागासाठी मंजूर झालेले आहेत आणि ते काम बी चालू आहे. आणि आमच्या समाजाचं उदरनिर्वाह खण हा व्यवसाय आहे. त्या खणीसाठी आदरणीय आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर साहेब कधीही आम्हाला कधी खणीबाबतीत अडचणी आलीत, आम्ही त्यांच्या घरी एका मिनिटात जाऊ शकतो आणि त्यांनी एका मिनिटात आमचा ते विषय सॉल्व्ह करतात. कायमस्वरूपी कुठल्याही अडीअडचणीला वडार समाजाच्या पाठीशी खंबीरपणे हे दोघे यड्रावकर बंधू असतात. मुस्लिम समाज बांधवांसाठी 3.5 कोटी रुपये खर्चाची उभारलेली भव्य शादीखाना इमारत,
ब्राह्मण समाजाच्या सामाजिक सभागृहासाठी केलेली निधीची तरतूद, मातंग समाज बांधवांसाठी सामाजिक सभागृहाला मिळालेली मान्यता, क्रांती चौकातील राजर्षी छत्रपती शाहू महाराज आणि श्रीमंत जयसिंग महाराज यांच्या अर्धपुतळ्यांचं पूर्ण झालेलं सुशोभीकरण, 2 कोटी रुपये खर्चातून उभारलेली बस स्थानकाची इमारत, सर्वांसाठी शहराच्या प्रत्येक भागात उभारलेल्या ओपन जिम, जवळपास 1 कोटी रुपयांच्या निधीतून श्रीमंत जयसिंग महाराज उद्यानाचं होणारं सुशोभीकरण, झेले हायस्कूलच्या बाजूला विकसित होत असलेलं 8 AM पार्क, लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणारे 54 कोटी रुपये खर्चाचे रेल्वे लाईनवरील उड्डाण पूल, या सर्व गोष्टी पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. प्रत्येक समाज, व्यक्ती आणि घटक सर्वांचा सन्मान राखत जयसिंगपूर शहराचा शाश्वत विकास करण्याचा आमचा हा प्रयत्न आहे आणि तो यापुढे कायम राहील. अद्ययावत असे विद्युत खांब उभारून शहरात केलेली दिवाबत्तीची व्यवस्था आज जयसिंगपूर शहराला उजळून टाकत आहे. शहर प्रकाशमय झालं की लोकांच्या मनातही विकासाचा प्रकाश पसरतो. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा, शिवतीर्थ आणि म्युझियमची जवळपास 6 कोटी रुपये खर्चून केलेली उभारणी, त्याच्या देखण्या मांडणीमुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. ही फक्त वास्तू अथवा स्मारक नाही, तर छत्रपती शिवाजी महाराजांचा तेजस्वी इतिहास दर्शवणारा जिवंत साक्षात्कार आहे. जयसिंगपूर शहरवासियांनी 40 वर्षांपासून पाहिलेलं स्वप्न शिवतीर्थ या स्मारकाच्या रूपानं साकार झालं आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा शहरात दाखल झाला आहे. लवकरच भीमसृष्टीचं कामही पूर्ण होत आहे आणि 14 एप्रिल 2026 रोजी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा आणि भीमसृष्टी यांचं लोकार्पण करण्याचा आमचा मानस आहे. ज्यांचा इतिहास मजबूत असतो त्यांचा भविष्यकाळ उज्ज्वल असतो. जयसिंगपूरचा इतिहास, संस्कृती आणि आधुनिकता संतुलितपणे पुढे नेण्याचं काम आमच्याकडून म्हणजेच राजर्षी शाहू विकास आघाडीकडून सुरू आहे. सलग 7-8 महिने पडणारा मुसळधार पाऊस, भुयारी गटार, पाणी पुरवठा आणि गॅस लाईन टाकण्यासाठी केलेली खुदाई यामुळे शहरातील रस्त्यांची अवस्था खराब झाली आहे आणि नागरिकांना त्याचा त्रास होतो हे खरं आहे. पण काही नवीन प्रकल्प राबवताना या रस्त्यांची खुदाई करावी लागली आहे. पण या निवडणुकीची आचारसंहिता संपताच शहरातील सर्व रस्त्यांच्या मजबूतीकरणाचं काम सुरू करण्यात येणार आहे. रस्त्यांच्या कामासाठी लागणारा निधी देखील मंजूर केला आहे. त्यामुळे येणाऱ्या काही दिवसातच जयसिंगपूरमधील सर्व रस्त्यांचं रूप आपल्याला पालटलेलं दिसेल. शहराच्या बाहेरून जाणाऱ्या बाह्यवळण रस्त्यांवर जवळजवळ 35 कोटी रुपये खर्चून मजबूतीकरण केलं आहे. त्यामुळे या रस्त्यांच्या बाजूला असलेल्या शेतकऱ्यांच्या जमिनीला सोन्याचे भाव आले आहेत. प्राथमिक शाळांमधील घटती पटसंख्या यामुळे ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेसह नगर परिषदेच्या शाळा दुर्लक्षित झाल्या आहेत. पण आम्ही ग्वाही देतो, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर साहेब यांच्या माध्यमातून जयसिंगपूर शहरामधील नगर परिषदेच्या शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी प्राधान्यानं काम केलं जाईल. सर्व शाळा स्मार्ट स्कूल केल्या जातील, जेणेकरून पालकांचा नगर परिषदांच्या शाळांकडे ओढा निर्माण होईल. त्याचबरोबर शहरासाठीची भाजी मंडई आता आधुनिक पद्धतीने सुधारणा करून भाजी मंडई परिसरात स्वच्छतागृहांची व्यवस्था करून दिली जाईल. आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नातून आज शहरातील जवळपास 200 झोपडपट्टी धारकांना त्यांच्या हक्काचं प्रॉपर्टी कार्ड आम्ही दिलं आहे. त्यामुळे त्यांना हक्काचं आणि स्वमालकीचं घर मिळालं आहे. मैं संजय यड्रावकर को ये बार उन्होंने हमने मदद करे, घर हमारा हक का मिला, हमें घर में रहें, उनका आभार मानना, उनको दुआ देना हमें संजय यड्रावकर का बहुत ही है. मुझे बहुत खुश है, उनको 100 बार ऐसा हमें निवड देंगे. आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता होताच येणाऱ्या वर्षभरात संपूर्ण जयसिंगपूर शहरातील उर्वरित झोपडपट्टी धारकांचं आता राहत असलेलं घर स्वतःच्या मालकीचं होणार आहे आणि सर्वांना आम्ही प्रॉपर्टी कार्ड देणार आहोत. 70 वर्षे इथं आम्ही सगळी रहिवासी आहे राजीव गांधी नगरमध्ये.
आमचा जन्म इथं झाला. आम्हाला स्वतःचं इथं घर नव्हतं, पाण्याची लाईटाची त्यांनी काय सोय नव्हती. त्यानंतर आम्ही सगळेजण मिळून संजय पाटील यड्रावकरांच्याकडे जाऊन आम्ही ही व्यथा मांडली. संजय पाटील यड्रावकरांनी आम्हाला स्वतःचं घराला प्रॉपर्टी कार्ड दिलं आणि आम्हाला त्या स्वतःच्या घराचा मालक करून दिलं. हे संजय पाटील यड्रावकरांचं श्रेय आहे. राज्यातील मेट्रो सिटीमधून मिळणाऱ्या सर्व सेवा सुविधा आपल्या जयसिंगपूर शहरात उपलब्ध करून देण्याचा राजर्षी शाहू विकास आघाडीचा ठाम मानस आहे. जिथे तरुणांना रोजगार, कुटुंबांना सुरक्षितता, व्यापारी उद्योजकांना सन्मान आणि सर्वसामान्य जनतेला सन्मानानं जगण्यासाठी आवश्यक सर्व सुविधा असतील. केंद्रात आणि राज्यात आपल्या विचारांचं सरकार असलं तरच शहराच्या विकासासाठी भरघोस निधी आणता येतो. केंद्र आणि राज्य शासनाच्या वतीने निघणाऱ्या योजना प्रभावीपणे राबवता येतात. याचाच भाग म्हणून आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी जयसिंगपूर शहरासह शिरोळ तालुक्यातील सर्व लाडक्या बहिणींना न्याय देताना राज्य शासनाच्या या योजनेचा लाभ घराघरापर्यंत पोहोचवला आहे. प्रभाग क्रमांक 1 ते 13 मधील सर्व 26 जागांवर शहराच्या विकासाची जाणीव असलेल्या उमेदवारांना संधी देऊन राजर्षी शाहू विकास आघाडीने खरा जनाधार मिळवला आहे. म्हणूनच सर्व उमेदवारांसह आपला नगराध्यक्ष पदाचा उमेदवार मी संजय पाटील यड्रावकर आपल्या विश्वासाची अपेक्षा करतो आहे. आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या समर्थ नेतृत्वाखाली महायुतीमधील सर्व घटक पक्षांच्या नेत्यांना सोबत घेऊन जयसिंगपूर शहराच्या चौफेर विकासाच्या संकल्पना प्रत्यक्षात उतरवण्याचा आमचा निर्धार आहे. जयसिंगपूर, कुरुंदवाड आणि शिरोळ या तिन्ही नगर परिषदांमध्ये प्रचंड बहुमताने राजश्री शाहू विकास आघाडीच्या नगराध्यक्ष आणि सर्व अख्ख्या पॅनलला प्रचंड मताधिक्याने विजयी करा. धन्यवाद. चला तर मग या निवडणुकीत राजर्षी शाहू विकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार म्हणून संजय पाटील यड्रावकर आणि प्रभाग क्रमांक 1 ते 13 मधील राजर्षी शाहू विकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना शिट्टी या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड मतांनी विजयी करूया.